तर नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मला खरं तर म्हणलं तर करायचा नव्हता. पण मी हा व्हिडिओ करतोय कारण की मला राहवलं नाही. मित्रांनो, जो आता मागील 2 दिवसाखाली रेवाळचा सांगोला बाजार जो भरला होता. तर जे आपले गौरक्षक आहेत, त्यांनी अतिशय काम चांगलं केलं आहे. मला त्यांच्याबद्दल असं काही बोलायचं नाही. पण जे गायींना खोंड होतंय आणि जे लोकं आधी देत होते. आता ते मला उघड बोलायचं नाही. पण ते तिकडं जायचं बंद झालं. ही अतिशय चांगली गोष्ट झाली. मी त्याला म्हणजे अभिमान मानतो, की आज आमच्या गौरक्षकांमुळे ते जे कत्तीला जाणारा जे वासरे होते, जनावरे होते, ते थांबले. पण आज जो मागील सांगोला बाजारातला बाजार झाला, तर ते जे खोंड होते, ते लोकांनी ते सोडून गेले. मी तुम्हाला व्हिडिओ पण जोडतोय खाली. तर ते झालं नाही पाहिजे. ते मला खरंच खूप वाईट वाटतंय मला त्या गोष्टीवर आणि याबाबतीत मी शेतकऱ्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही कारण की दुधाला रेट नाहीये. कसं तर लोकं दूध दूध व्यवसाय करतात आज. दूध व्यवसाय करणं खूपच अवघड गोष्ट आहे. तरी पण लोकं आज टिकून राहिलेत. आज बाहेरच्या भागात बघितलं तर ₹40-45 दर आहे आणि आपल्यात ₹30-32 दर आहे. ₹30-32 न फक्त व्यवसाय चालू शकतोय. चांगल्या प्रॉफिटमध्ये दूध व्यवसाय नाहीये. जर ह्या गोष्टी म्हणजे आज ते वासरं कचलेले गेले नाहीत. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा वाईट कंडिशनमध्ये ते आज वासरं आहेत. बाजारात तो लोकांनी मोकळे सोडले आहेत. मी तर तो व्हिडिओ पण जोडतो. एका वासराला कुत्रं खात आहे वासराला. ते तरफडून आज तिकडे मेलेत, वारलेत म्हणू शकतोय आपण. तर कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर कोणीतरी काम केलं पाहिजे. असं काहीतरी म्हणजे ह्याच्यावर पर्याय निघाला पाहिजे. कारण की सगळ्या खोंडांचं संगोपन तर शेतकरी करू शकत नाही. 1-2 वासरं एक खोंड सांभाळू शकतो. कारण की शेतकरी आधी पहिलेच तोट्यात आहे ना. अजून जर सगळे खोंड सांभाळायचे म्हटलं तर विषयच नाही, सांभाळू शकत नाही. पण ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि खूप अभिमानाचं काम केलं आहे गौरक्षकांनी. कारण की कचलेला जाणारा पूर्ण माल थांबलेला आहे. पण ह्याच्यावर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. मला हा खरंच व्हिडिओ करायचा नव्हता, पण मला खूप वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. जरी माझी काही चुकी वाटत असेल तरी पण मला माफ करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे सर्वांना माहीत झालं पाहिजे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर पर्याय किंवा मार्ग निघाला पाहिजे. धन्यवाद.